अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहे आणि आपल्या घटकाच्या अनुषंगाने अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे आपलं सविस्तर चर्चा चालू आहे ती म्हणजे विवाह पद्धतीवरती. विवाह पद्धतीवरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. हिंदू विवाह पद्धती कशी आहे, एक संस्कार आहे. त्यानंतर हिंदू विवाह पद्धतीमध्ये प्रकार कसे होते, विवाहाचं बदलतं स्वरूप हेही बघितलेलं आहे. त्यानंतर 2 घटकावरती आपण चर्चा करणार होतो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक होता हुंडा पद्धती. तर अगोदरच्या लेक्चरमध्ये हुंडा पद्धतीवरती सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यानंतर आज जे आपल्याला चर्चा करायची आहे 2 नंबरला ते महत्त्वाचं घटस्फोट. आता घटस्फोट, विवाह पद्धती, हुंडा पद्धतीच्या दृष्टिकोनातून हुंडा पद्धतीच्या त्याची कारणं काय आहेत, त्याचा परिणाम काय आहे, स्त्रियांचं जीवन कसं आहे, हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपण जे घटस्फोटावरती चर्चा करणार आहोत. मग घटस्फोट योग्य की अयोग्य, घटस्फोटाचे सकारात्मक काय परिणाम आहे, नकारात्मक काय परिणाम आहे. जर हिंदू विवाह पद्धतीमध्ये कोणताही धर्म असेल, हे अतूट नातं आहे. पण काही प्रसंगाच्या दृष्टिकोनातून त्या नात्याला वेगळं व्हावं लागतं. आणि मग ती परिस्थिती कोणती आहे? ती काळाची गरज आहे का? 2 व्यक्ती आहे, पती आणि पत्नी, म्हणजे एक स्त्री आहे, एक पुरुष आहे. विवाह बंधनाच्या माध्यमातून एकत्र येतात. एकत्र आल्याच्या नंतर मग असे काही प्रसंग निर्माण होतात. मग तिथं वेगळं होणं गरजेचं आहे. मग ते नातं सुद्धा कुठपर्यंत टिकवायचं? जर समाजाचा त्यावरती म्हणजे दबाव असेल, तर मग आत्महत्येसारखे प्रकरण घडतात. समाज व्यवस्थेमध्ये आपण हे बघतोय सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या दृष्टिकोनात सगळ्या घटकांचा विचार केल्याच्या नंतर खरंच घटस्फोट आहे तरी काय नेमकं? कोणत्या परिस्थितीमध्ये घेणं गरजेचं आहे? घटस्फोट झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीवरती असेल, समाजावरती असेल, त्याचे काय परिणाम होतात? आपण वेगळं होऊ, आपण असं सहज बोलतो. पण ते वेगळं झाल्याच्या नंतर आपण जेव्हा बघतोय नातेदारी पद्धतीमध्ये, की व्यक्तीच्या जीवनामध्ये नातेदारी पद्धतीचा जर विचार केला तर एक रक्तसंबंधी नाते आहे आणि दुसऱ्या नंबरला विवाह संबंधी नाते आहे. या विवाह संबंधी नात्याच्या माध्यमातून जेव्हा 2 कुटुंब एकत्र, म्हणजे 2 व्यक्ती तर एकत्र येतातच, पण त्याचबरोबर 2 व्यक्ती आणि 2 कुटुंब सुद्धा एकत्र येतात. तिथं वेगळं होणं खरंच काळाची गरज असते का? ही परंपरा कधीपासून आहे? तर या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करूया आणि ह्या जो विषय आहे घटस्फोटाचा, याकडे जर आपण गांभीर्याने बघणं सुद्धा गरजेचं आहे. कारण 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्ती म्हटलं दोघांचं जीवन, सहजीवन ज्याला म्हणतात. अर्धांगिनी असेल, सहचारणी असेल, धर्मपत्नी असेल, धर्मपती असेल, ह्या ज्या काही संकल्पना आहेत, पती धर्म ज्याला शब्द वापरला जातोय. पती धर्म, पत्नी धर्म, हे नेमके आहे तरी काय? ते धर्म न पाळल्यामुळं नेमकं काय समस्या निर्माण होतात? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण घटस्फोटावरती चर्चा करूया. हुंडा पद्धतीवरती आपण चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण घटस्फोट म्हणजे नेमकं काय? कारण विवाह म्हटलं, हुंडा पद्धती आणि घटस्फोट ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, विवाहासोबत जोडलेल्या आहेत. समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने ह्या दोन्ही समस्या आहेत. घटस्फोटाची पण एक समस्या आहे आणि हुंडा पद्धतीची एक समस्या आहे. विवाह हा पवित्र बंधन असलं, पवित्र संस्कार असला, तरी त्या विवाहासोबत ह्या 2 गोष्टी सुद्धा जोडलेल्या आहेत. मग घटस्फोटाचा नेमका अर्थ काय आहे, हे आपण थोडक्यामध्ये पाहूया आजच्या लेक्चरच्या दृष्टिकोनातून. तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला घटस्फोट, याला घटस्फोट म्हणतात. त्यानंतर महत्वाचं विवाह विच्छेदन म्हणतात. विवाह विच्छेद म्हणतात.
या दोन दृष्टिकोनाच्या अनुषंगाने महत्वाचं पाहणं गरजेचं आहे. ब्रिटिशांचा कालखंड, परंपरागत समाज व्यवस्थेची काय लक्षण होती आपण हे बघितलेलं आहे. भारतीय समाज व्यवस्थेचा जीवनाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे. ज्या विवाहाला पवित्र बंधन मानलं जातं, पवित्र संस्कार मानला जातो, ज्या विवाहामध्ये धार्मिक विधीच्या माध्यमातून जो विधी पार पाडला जातो आणि मग आपण म्हणतो की ही जन्माजन्माची नाते आहेत, 7 जन्माची नाते आहे. आपण जेव्हा सप्तपदी घेतो, प्रत्येक पावलाला आपण एक शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो, तरीही पण महत्वाचं म्हणजे जर ईश्वरानं बांधलेल्या गाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, तरी वेगळं का व्हावं लागते? मग त्याची नेमकी कारणं काय? तर आपण जर थोडक्यामध्ये विचार केला, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये, अगोदर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जर विचार केला, तर एक लक्षात ठेवा, 1946ला सगळ्यात महत्वाचं काय असेल, घटस्फोट कायदा मंजूर करण्यात आला. चा हा कायदा. मग या ठिकाणी महत्वाचं काय, जे विचारवंत आहे, कोणते परंपरावादी, यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला. या कायद्याला काय केलं, कडाडून विरोध केला. एक लक्षात ठेवा, कधी 1946ला. एक लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी ह्या देशात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करत असताना तुमच्या एक लक्षात येईल की त्याने धार्मिक काही गोष्टींच्या संदर्भात त्यांनी हस्तक्षेप केला नाही. जेव्हा लोकांनी मागणी केली, मग राजाराम मोहन राय असेल, विद्यासागर असेल, धोंडोबा केशवकर्वे असेल, फुले असेल, शाहूगा असेल, आंबेडकर असेल, या सगळ्यांनी काय केलं, ज्या परंपरा होत्या, ज्या माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नव्हत्या, पण त्या परंपरा होत्या, पण त्याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला, काही गोष्टींना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न. मग ह्या 46चा कायदा, हा मुंबई कायदा, मुंबई इलाक्यासाठी हा कायदा करण्यात आला. त्यावेळेस परंपरावादी जे विचारवंत होते त्या कालखंडातले, त्यांनी विरोध केला. आणि मग महत्वाचं काय, 1955चा जो आहे हिंदू विवाह कायदा, हा जो कायदा आहे 1955चा, हा लक्षात ठेवा तुम्ही, भारत सरकारचा कायदा आहे. आणि मग ह्या कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कायदेशीर, ज्याला म्हणतात कायदेशीर घटस्फोटाला, ह्या कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे, या कायद्याच्या माध्यमातून महत्वाचं कायदेशीर, ज्याला म्हणतात कायदेशीर घटस्फोटाला मान्यता देण्यात आली. ह्या कायद्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाचा, मग तो त्यांना सगळ्यांनाच मान्य करणं गरजेचं होतं. आणि मग इथं महत्वाचं काय, कायदेशीर, मग हा कायदा जो आहे, तर मग इथं महत्वाचं काय, हा 1955चा हिंदू विवाह कायदा जरी असला, तर हा कायदा काय आहे, एक लक्षात ठेवा, आम्हाला ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. हा कायदा जो आहे, इथलचे हिंदू असेल, बौद्ध, जैन, शीख आणि मुस्लिम यांना सुद्धा हा कायदा लागू आहे. मग मुस्लिमांच्या सर्वात शर्यत कायदा मान्य करायचं का काय करायचं, हा संघर्ष चाललेला आहे. पण या कायद्याच्या माध्यमातून घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. इथून सुरुवात झाली. मग खरंच या कायद्याची गरज होती का, मग हा कायदा नव्हता तर मग समस्या कुठे निर्माण झाल्या, आणि मग याला कायदेशीर मान्यता देण्यात आली. मग आपण जर विचार केला, मग आपण थोडक्यामध्ये काय, प्राचीन कालखंडामध्ये जावा, मध्ययुगीन कालखंडामध्ये जावा, नंतर मग आपल्याला आधुनिकतेमध्ये आपल्याला येत असताना मग प्राचीन कालखंडापासून हा कायदा असा होता का, मग प्राचीन कालखंडामध्ये यामध्ये घटस्फोटाची मान्यता होती का. आपण जर बघितलं प्राचीन कालखंड, विवाह हा पवित्र बंधन आहे, हे बरोबर आहे. मग प्राचीन कालखंडामध्ये काय होतं, मग प्राचीन कालखंडामध्ये जेव्हा तुम्ही अथर्ववेद बघता, प्राचीन कालखंडामध्ये जर विचार केला आपण, अथर्ववेदात घटस्फोटाला मान्यता होती.
हे प्राचीन कालखंडामधलं. घटस्फोटाला इथं मान्यता होती. मग घटस्फोटाला त्या कालखंडातली मान्यता का होतं? मग स्त्री या ठिकाणी महत्वाचं काय, एक लक्षात ठेवा, अथर्ववेद म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये स्त्री घटस्फोट घेऊ शकत होती. आपण प्राचीन कालखंड पाहतो. स्त्री घटस्फोट घेऊ शकत होती. तिला महत्वाचं काय होतं, त्याला समाजाची मान्यता होती. ती दुसरा विवाह करू शकत होती. इथं महत्वाचं काय, मग मनु असेल, म्हणू म्हणलं मनुस्मृती. मनुस्मृतीमध्ये तुम्हाला वेगळं पाहायला मिळतंय. इथं घटस्फोटाचा अधिकार फक्त पुरुषांनाच होता. मग घटस्फोटाचा अधिकार पुरुषांना केव्हा होता? बघा आता म्हणूमध्ये काय, मनुस्मृतीमध्ये पुरुषांनाच घटस्फोटाचा अधिकार होता. मग स्त्री चारित्र्यहीन असेल, योनी संबंधी तिला काही रोग असेल, या घटकाच्या माध्यमातून व्यक्ती दुसरा विवाह करू शकत होता. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये घटस्फोटाला मान्यता होती, पण मग अथर्ववेदामध्ये स्त्रियांना मान्यता होती, मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना मान्यता नव्हती. पण खऱ्या अर्थानं ही प्राचीन परंपरा असताना इथं तुम्हाला स्त्री स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतं. मी एक लक्षात ठेवा, मी इथं कुठं काय काय बोलतोय, इथं महत्वाचं काय, आपण प्राची विद्या दृष्टिकोन ज्याला म्हणतात, धर्म जे आमच्या इथलचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आधार घेऊन प्राचीन कालखंडामध्ये होती. मग स्त्रियावरती बंधनं केव्हा आली? मग सगळ्यात महत्वाचं मध्ययुगीन ज्याला कालखंड म्हणतो. या मध्ययुगीन कालखंडामध्ये प्राचीन ज्या विचारधारा होत्या, या विचारधारेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, इथं भरपूर बंधनं आली. मग मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्माचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढला. आणि मग घटस्फोटाला इथं महत्वाचं काय, घटस्फोटाला प्रतिबंध घालण्यात आला. आता इथं घटस्फोटाला प्रतिबंध का घालण्यात आला? मग याची तुम्हाला परत आपल्या प्राचीन म्हणजे मध्ययुगीन कालखंडामधली सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा जर विचार केला, तिथं प्रतिबंध घालण्यात आला. मग इथं प्रतिबंध का घालण्यात आला? मग इथं माणूस घटस्फोट काय आहे, इथं महापाप घटस्फोट घेणं म्हणजे महापाप समजण्यात आलं. का समजण्यात आलं? मग मध्ययुगीन कालखंडामध्ये असं सांगण्यात आलं, विवाह काय आहे, एक धार्मिक संस्कार आहे. धार्मिक संस्कार, बरोबर आहे. धार्मिक संस्कार म्हटलं, इथं कोणाचं अस्तित्व आहे, ईश्वराने काय आहे, जन्माची गाठ बांधली आहे. जर ईश्वराने गाठ बांधलेली असेल, जर ईश्वराने गाठ बांधलेली आहे, तर ती तोडण्याचा अधिकार आम्हाला नाही. इथं महत्वाचं काय, धर्माची बंधनं ज्याला म्हणतात, ही मोठ्या प्रमाणात वाढण्यात आली. मग ईश्वराने गाठ बांधलेली आहे आणि मग परमेश्वराने बांधलेली गाठ आहे, मग ही कोण तोडू शकत नाही, परमेश्वराशिवाय. तुटू शकत नाही. त्यांना बांधलेली आहे, मग तोडणारा तोच आहे. मग इथं महत्वाचं काय असेल, मग इथं एकमेकासोबत मरेपर्यंत राहायचं. मग तुम्हाला लक्षात ठेवा, मग पती इथं महत्वाचं काय, इथं पती परमेश्वर, पती परमेश्वर आहे, मग त्याची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग इथं पत्नी धर्म, इथं पती धर्म, पत्नी धर्म. पण इथं मग अधिकार कोणाला दिला, जर पती हा परमेश्वर आहे, मग याला स्वातंत्र्य देण्यात आलं. स्वातंत्र्य कशाचं, दुसरा विवाह करण्याचं, बहुपत्नीत्व विवाहाची पद्धती. मग पती जन्मोजन्माचं जर नातं असेल, मग पुरुष प्रधान. इथं महत्वाचं मध्ययुगीन कालखंडामध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, या मध्ययुगीन कालखंडामध्ये महत्वाचं काय पाहायला मिळतं, पुरुष प्रधान संस्कृती. पुरुषांचं महत्व वाढलं. इथं महत्वाचं काय, पुरुषांचं महत्व वाढलं, याचा अर्थ काय होतो, स्त्रियांना दुय्यम स्थान. स्त्रियांना फक्त दुय्यम स्थान नाही, मग तिला बऱ्याचशा अधिकारापासून तुम्हाला
मग इथं काय पती म्हणजे पत्नी चांगली वागत नसेल तर पुरुषांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार. पण पती किती नालायक वागत असेल, स्त्रियांना तो अधिकार द्या. पती परमेश्वर, जन्मोजन्मीच्या गाठी. आणि मग इथून खऱ्या अर्थानं स्त्रियावर जे आहे, इथं महत्वाचं काय, स्त्रियावर अन्याय, इथं स्त्रियावर अन्याय वाढला. फक्त स्त्रियावर अन्याय नाही वाढला, मग कुटुंबाचं मग तिला दुय्यम स्थान, म्हणजे प्राण्यामध्ये तिच्यामध्ये तिला मग तिच्यावरती काही बंधनं घालण्यात आली. आणि त्या बंधनाच्या माध्यमातून इथं महत्वाचं काय, स्त्रियांची परिस्थिती जी आहे अत्यंत वाईट झाली. मग याला वेगवेगळी कारणं आहेत. इथं अत्यंत वाईट झाली. आणि मग अत्यंत वाईट झालेली परिस्थितीच्या अनुषंगाने जर विचार केला, मग आपण जेव्हा सुधारक जेव्हा बघतोय, आपण सुधारकांची जर कार्य बघितली, याच्यात सगळ्यात जास्त कार्य जे आहे या देशातले जे वंचित आहे, जे दलित आहे आणि स्त्रियांच्या संदर्भात सगळ्या सुधारकाने काम केलं. विधवा पुनर्विवाह होत नव्हता, बालविवाहाची प्रथा होती लहानपणीच. मग लोक म्हणायचे खुंटा बदलायचा स्त्रियांचा. काय स्त्रियांचं जीवन कसं होतं, इथं स्त्रियांचं जीवन म्हणजे एक लक्षात ठेवा, जन्म झाल्याच्या नंतर बघा स्त्री जीवन कसं आहे. जन्माच्या नंतर वडिलांच्या आधिपत्याखाली जीवन जगायचं. लग्न झाल्याच्या नंतर जन्म वडिलांच्या नेतृत्वाखाली, वडील सगळे निर्णय घेणार. लग्न झाल्यानंतर पती हा सगळा निर्णय घेणार, आणि पतीच्या निधनानंतर मुलगा. इथं महत्वाचं काय, ह्या तिन्ही कालखंडामध्ये जे स्त्रिया होत्या ह्या महत्वाच्या काय, इथं स्त्री स्वातंत्र्य नाकारण्यात आलं. तिचं महत्वाचं काय, स्वावलंबन तिचं राहिलं नाही, परावलंबन झालं. जन्म झाल्यानंतर वडिलांच्या नेतृत्वाखाली राहायचं, लग्न झाल्यानंतर पतीच्या नेतृत्वाखाली राहायचं, आणि पतीच्या निधनाच्या नंतर मुलगा. तिचं जीवन बघा अशा पद्धतीनं. गाय आणि माय म्हणतात, लय शब्द सुंदर वापरतात. आमच्याकडे स्त्रियांच्या संदर्भात चारित्र्याच्या सुद्धा संकल्पना खूप वेगवेगळ्या आहेत. न बोलणारी, सगळ्या गोष्टी सहन करणारी, प्रतिकार न करणारी, चारित्र्य संपन्न स्त्री. एखाद्या स्त्रीने आवाज उठवला, प्रश्न विचारले, आम्हाला इथं महत्वाचं काय, प्रश्न विचारणारे नको होते. आम्हाला स्त्री कशी पाहिजे होती, गुलाम. आम्हाला स्त्री गुलाम म्हणूनच पाहिजे होती, आणि मग त्या पद्धतीनं तिला वापरण्यात येत होतं, गुलाम म्हणूनच. तिच्या कामाचा मोबदला गरीब धरला जात नंतर पुरुष प्रधान संस्कृती, तिला दुय्यम स्थान. आणि आजही काय परिस्थिती बदलली आहे का असं वाटत असेल, पण सगळ्या घरातले कुटुंबातले निर्णय पुरुषच घेतात. आम्ही डायरेक्ट म्हणतो तिला काय कळतं एवढं, पण तिला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही बाबा. हो, तुमचं कुटुंब व्यवस्था ज्याला म्हणतात, कुटुंब व्यवस्था ही जी आहे भारतीय समाज व्यवस्थेचा पाया आहे. त्या कुटुंब व्यवस्थेचा कणा कोण आहे, स्त्री आहे, ती माता आहे. तिच्यामुळे ही कुटुंब व्यवस्था टिकून आहे. पण त्या व्यवस्थेमध्येच ती कुठं होती, तिचं अस्तित्व कुठंच नव्हतं. आधुनिक कालखंडामध्ये काय घडलं, म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये स्त्रियावरती इतके बंधनं निर्माण झाली, आणि त्या बंधनाच्या माध्यमातून तिची परिस्थिती अत्यंत वाईट झाली. मग बालविवाहाची प्रथा असेल, विधवांचा प्रश्न असतील, मग तिचं मुंडन करणं असेल, तिला विद्रूप करणं असेल, संपत्तीपासून तिला नाकारणं असेल, तिला काहीच अधिकार नव्हता. म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा घटस्फोटाचा कायदा बघतो, स्त्रियांच्या वारसा हक्काचा कायदा बघतो, तुमच्या एक लक्षात येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा हिंदू कोड बिल मांडलं, हिंदू कोड बिल मध्ये नेमकं काय होतं, हिंदू कोड बिल म्हणजे दुसरं तिसरं काय नसून स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा होता. दुर्दैवाचं बाबासाहेबांना हिंदू कोड बिल 51 ला मांडलं, त्यावेळेस सगळ्यात पहिला मोर्चा घेऊन महिला बाबासाहेबांच्या बंगल्यावरती गेल्या. बाबासाहेब म्हणाले, बाहेर घोषणा देतात नानकचंद, हा मोर्चा आलाय कुठं. म्हणे बाबासाहेब, हा तुमच्या विरोधात आलेला मोर्चा आहे. कोणाचा मोर्चा आहे, म्हणे स्त्रियांचा मोर्चा. कशाबद्दल, तर म्हणे तुम्ही हिंदू कोड बिल जे मांडताय, त्यांचं म्हणणं असं की तुम्ही आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करताय.
बाबासाहेब म्हणाले यांना आज कळणार नाही, पण हिंदू कोड बिल म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, स्त्री मुक्तीचा जाहीरनामा आहे. त्यावेळेस बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला वगैरे ओबीसीच्या संदर्भात हिंदू कोड बिल, सगळ्यात तुम्हाला इतिहास माहिती आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे की ते जे हिंदू कोड बिल होतं, त्या हिंदू कोड बिलाच खऱ्या अर्थानं नंतर 3 विभाग करण्यात आले आणि त्या माध्यमातून स्त्रियांना अधिकार देण्यात आले. घटस्फोटाचा अधिकार अगोदर नव्हता. हिंदू विवाह कायद्याच्या अंतर्गत स्त्रियांना सुद्धा घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला. मग देणं योग्य का अयोग्य हाही प्रश्न महत्वाचा आहे. मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला, मग आधुनिक कालखंडामध्ये काय झालं? मग आपण जेव्हा मध्ययुगीन कालखंडामधून आधुनिक कालखंडामध्ये येतो, बघा आधुनिक कालखंड, मग आधुनिक कालखंडामध्ये महत्वाचं काय झालं असेल? मग मी प्रत्येक वेळेस ब्रिटिशांच्या कालखंडाचं उदाहरण देत असतो. मग आमचं महत्वाचं काय असेल तर आम्हाला सगळ्यात माझं पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असेल. त्यानंतर महत्वाचं काय? शिक्षण आहे. लक्षात ठेवा, आता प्रभाव कायचा आहे? शिक्षण आहे. स्त्री स्वातंत्र्याचे हक्क, काय लागलं? हक्क. एक लक्षात ठेवा, स्त्री स्वातंत्र्याचे हक्क, स्त्री शिक्षण आहे, स्त्री शिक्षण आहे. सगळ्या सुधारकाने स्त्रियांना शिक्षण देण्याचं आणि शासनाचे कायदे, शासनाचे कायदे असेल. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे शासनाच्या कायद्याबरोबर पुरुषाप्रमाणे स्त्रियांना हक्क काय आहे? स्त्रियांना हक्क. आणि तुमचं अजून एक गोष्ट लक्षात येईल की इथं पुरुषांसाठी एक न्याय, हा बघा, एक न्याय, स्त्रियांसाठी दुसरा न्याय. आता काय मुद्दा महत्वाचा? हा जो आहे पुरुषांसाठी, पुरुषांना घटस्फोट घेण्याचा अधिकार आणि त्या दुसरा महत्वाचा स्त्रियांसाठी वेगळा अधिकार. न्याय कसा? मुद्दा महत्वाचा असा की शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काय? स्त्री स्वातंत्र्याचे हक्क, स्त्री शिक्षण आणि महत्वाचं शासनाचे कायदे, या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथं महत्वाचं काय असेल? या सगळ्या घटकांचा जर विचार केला, इथं महत्वाचं काय? सामाजिक समता. सामाजिक समता म्हणजे नेमकं काय? मग याचा अर्थच असा होतो की अगोदर आमच्या इथं काय होतं? विषमता होती. विषमतेला काय याचा आधार होता? धर्माचा आधार होता. मग स्त्रियांना दुय्यम मांडलेलं होतं. या घटका तुम्ही जेव्हा सुधारक अभ्यासता त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. कोणत्या अधिक शिक्षणापासून तर तिला नाकारलेलंच होतं. ती शिकली म्हणजे असं होणार, व्यभिचारी होणार, याच्याबद्दल मला जास्त जायचं नाही. म्हणजे स्त्री शिक्षणाच्या दृष्टिकोनातून फुले असेल, शाहू असेल, आंबेडकर असेल, ब्रिटिशांनी या देशामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचं महत्वाचं काय आहे, खूप मोठं कार्य केलं. ते कार्य करत असताना त्यांना किती कष्ट भोगावे लागले, कारण स्त्रियांच्या सगळ्या समस्यावरती एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षण हे माणसाच्या जाणीवा जागृत करतं. प्रश्न विचारण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते. तर्क आणि विवेकाचा तुम्ही विचार करता. जिथं अज्ञान असतं, एक लक्षात ठेवा, जिथं अज्ञान आहे तिथं महत्वाची गुलामगिरी आहे. जिथं अज्ञान आहे तिथं गुलामगिरी आहे. जिथं शिक्षण आहे तिथं स्वातंत्र्य आहे आणि इथं हक्काची भाषा. आधुनिक कालखंडामध्ये ह्या सगळ्या घटकांचा परिणाम असा झाला की पुरुषांसाठी वेगळा न्याय आणि स्त्रियांसाठी वेगळा न्याय. मग ती दुय्यम कशी असू शकते? मग आम्हाला सामाजिक समता प्रस्थापित करायची, ज्या विषमतेवर गोष्टी आधारित आहे. जे पुरुषांना हक्क आहे ते स्त्रियांना सुद्धा हक्क मिळणं गरजेचं आहे, असा विचार समोर आला. आणि मग 55च्या कायद्यामध्ये मग खरंच घटस्फोट जो आहे याची खरंच गरज होती का? मग त्या दृष्टिकोनातून आपण काही घटकांचा विचार करूया.
आवश्यकता होती का? मग एक लक्षात ठेवा, म्हणजे खरंच आवश्यकता होती का? ह्या घटकाचा जेव्हा तुम्ही विचार करता, मग आवश्यकता होती का बाबा घटस्फोटाची? मग पुरुषांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय. मग आजच्या अत्याचार मुक्त जीवन जगण्यासाठी, अत्याचार मुक्त जीवनासाठी लक्षात ठेवा, पहिलाच काय पॉइंट, याची आवश्यकता का होती, घटस्फोटाची आवश्यकता का होती? पहिलाच मुद्दा काय, अत्याचार मुक्त जीवनासाठी. अत्याचार मुक्त म्हणजे अत्याचारातून मुक्त होण्यासाठी. मग अत्याचार कोणावरती अत्याचार व्हायचा? मग जेव्हा आपण विचार केला, मग एक लक्षात ठेवा की त्या कालखंडामध्ये स्त्री म्हणजे नेमकं काय, एका जनावरा प्राण्याप्रमाणे गुलाम म्हणूनच. तिचं लग्न झाल्यानंतर त्या घरातली, तुम्हाला सांगतो, गुलाम म्हणून, नौकर म्हणून तिनं जीवन जगायचं. परिवारातले बाकीचे लोक सुद्धा त्याच्यावर अन्याय अत्याचार करायचे, कोणालाच बोलता येत नव्हतं. ते एक मराठीमध्ये म्हण आहे, कुंपणच जर शेत खायला लागला असेल तर त्या शेताने न्याय मागायचा कुठं. स्त्रियांच्या संदर्भात तसंच होतं. अत्याचार मुक्त जीवनासाठी म्हणजे तिच्यावरती किती अत्याचार होतात त्याचं तिथं कोणीही दखल घेत नव्हतं. एकदा का तिचं लग्न झालं आणि ती एकदा सासरून माहेरवर गेली, तिचं आयुष्य संपलं. मग त्या घरामध्ये तुम्हाला सांगतो, तिला एक गुलाम म्हणून पाहिलं जातं. आणि मग इथं महत्वाचं काय, इथं म्हणजे एक लक्षात ठेवा की तिचा अत्याचार कसे, तिच्या बाजूने कोणतीच गोष्ट नव्हती. पती व्यसनी असेल, व्यसनी असेल, पतीला पती परमेश्वर म्हणून त्या संघ संसार करावा लागायचा. त्याचबरोबर महत्वाचे काय, पती सेवा. बघा, पती सेवा ही ईश्वर सेवा असं घरी धरल्या जायचं. त्यानंतर महत्वाचं काय, इथं महिला म्हणजे काय, पती म्हणजे काय, त्या घरासाठी सगळ्यात महत्वाचं सगळ्यांची गुलाम. सासू सासरे ननंद दीर सगळ्यांची गुलाम म्हणूनच तिनं जीवन जगायचं. तिचं आयुष्य तसंच आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय असेल, प्रत्येकाची सेवा करणं. तिला भावना आहेत. इथं महत्वाचं काय, भाव आणि भावना. तिला भावना आहे, विचार आहे, स्वातंत्र्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ती व्यक्ती आहे. हा विचारच नव्हता. ती महत्वाचं काय, ह्या कुटुंबासाठी गुलाम म्हटलं की विषय प्रश्न मिटला. गुलामाला काही बोलण्याचा अधिकार नाही. गुलामांनी फक्त खाण्यासाठी जगावं, त्याचं अस्तित्व दुसरं काहीही नाही. मला मुद्दा हा सांगायचा, तुम्हाला कदाचित वाटेल, पण सगळ्यात महत्वाचं प्रजोत्पादनाच्या अनुषंगाने ती एक मशीन होती. तिला काही स्वातंत्र्य नव्हतं. अशी परिस्थिती होती. स्त्रियांच्या गुलामगिरीच्या परिस्थितीमधून त्यांची सुटका करण्यासाठी सुधारकांनी खूप संघर्ष केला. या देशातले 50% जे लोकसंख्या स्त्रियांची आहे त्या गुलामीमध्ये जीवन जगत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी खूप सुंदर वाक्य बोललेलं आहे की जर एखाद्या देशाची प्रगती अभ्यासायची असेल तर त्या देशामध्ये दरडोई उत्पन्न किती आहे, आरोग्य सुविधा किती आहे, काय किती आहे, बाबासाहेब म्हणाले ते मोजण्याची गरज नाही. एखाद्या देशाची प्रगती मोजायची असेल फक्त त्या देशातल्या स्त्रियांची परिस्थितीचा अभ्यास करा. त्या देशातल्या स्त्रियांची परिस्थिती जर चांगल्या पद्धतीची असेल तर असं गृहीत धरा तो देश विकसित आहे. आपल्या देशामध्ये 50% जे होतं म्हणजे ज्या स्त्रिया होत्या त्यांची परिस्थिती अशी होती. अगोदरच्या कालखंडामध्ये उगच तीन चूल आणि मूल. इथं महत्वाचं काय, चूल आणि मूल. संपलं आयुष्य. चुलीवरती स्वयंपाक करायचा, सगळ्यांना खाऊ घालायचं, मुलं पैदा करायचे, त्यांचं पालन पोषण करायचं, बाकी तिचं अस्तित्व नाकारलेलं. त्यानंतर पतीला अधिकार, पत्नी चांगली वागत नाही, दुसरं लग्न करायचं. स्त्रियांना तसं नव्हतं. चुपचाप म्हणत त्या गोष्टी सहन कराव्या लागायच्या. घटस्फोटाची गरज का वाटली, कारण सगळ्यात महत्वाचं काय,
अत्याचार मुक्त जीवन जगण्यासाठी स्त्रियांचं सगळ्यात महत्वाचं काय, इथं त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराला तिथून मुक्तता मिळू शकते. घटस्फोट कायद्याच्या माध्यमातून हा किरण समोर आला. 2 नंबरला महत्वाचं काय आहे, विवाह सुखासाठी. आता तुम्ही म्हणता घटस्फोट विवाह सुखासाठी कसं काय असू शकतो सर? त्याचं कारणाची एकमेव असं आहे, पती पत्नी दोघं जर पती पत्नी आहे, पती पत्नी लग्न झाल्यानंतर जर दोघांचं पटत नसेल, होऊ शकतं असं. सगळ्यात महत्वाचं काय आहे, इथं विवाहाचा मुख्य उद्देश आहे. विवाहाचा मुख्य उद्देश जर पूर्ण होत नसेल, एकत्र राहायचं कशाला, आणि मग जर दोघांचं पटत नसेल, सगळ्यात महत्वाचं काय, सुख त्यांना कसं निर्माण होऊ शकतंय. मग एकमेकावरती ओझं म्हणून तुम्ही किती दिवस राहणार आहात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की घटस्फोट का गरजेचा होता. आपण जर विचार केला, इथं पती हा परमेश्वर आहे, पण पती जर नपुसक असेल, त्या स्त्रीनं त्यासोबत कसं जीवन जगायचं, कशासाठी जगायचं, मुलंही होत नाही. आणि अगोदरच्या कालखंडामध्ये महत्वाचं म्हणजे पुरुष जरी नपुसक असला तरी दोष जो आहे स्त्रियांना दिला जायचा. तिला एक शब्द वापरला जायचा, वांज. मातृत्व जे आहे सगळ्या स्त्रियांच्या जीवनामध्ये, मातृत्व, तिचं मातृत्वच खऱ्या अर्थानं तिचं स्त्रीत्व सिद्ध करतं. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधला महत्वाचा प्रसंग काय असेल, मातृत्व. पण इथं जर पुरुषच, पती जर नपुसक असेल, तर सगळ्यात महत्वाचं वांज म्हणून तिला समाज व्यवस्थेमध्ये समाजाचे टोमणे घावा लागायचे. काही एखाद्याला गुप्त रोग आहे, आणि मग काय, मग इथं महत्वाचं काय, काम वासना तृप्ती आहेच, तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही. आणि मग अशा अडचणीमध्ये म्हणजे एखाद्याला गुप्त रोग असेल, शारीरिक ज्या समस्या आहे, ह्या समस्याच्या अनुषंगाने दोघांचंही जीवन दुःखात जगण्यापेक्षा सुखासाठी दोघांना एकत्र होणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने इथं घटस्फोट हा जो आहे हा महत्वाचा मानला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा जर आपण विचार केला, घटस्फोट का गरजेचा आहे, घटस्फोटाची खरंच आवश्यकता आहे, तर आहे आवश्यकता. हिंदू विवाहाचे एकतर्फी नियम, विवाहाचे एकतर्फी नियम. आता एकतर्फी नियम म्हणजे नेमकं काय, मग इथं ह्या विवाहाच्या पद्धतीमध्ये अगोदरच्या कालखंडात काय होतं, पुरुषांना स्वातंत्र्य होतं, पुरुष प्रधान संस्कृती. काय, पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि त्याला काय आहे, सगळ्या धर्म प्रधानता. त्या दृष्टिकोनातून अधिकार कोणाला होते, जिथं पुरुष प्रधान संस्कृती आहे तिथं पुरुषांना अधिकार होते. स्त्रियांना तर अधिकार नाकारलेले होते. मग पती बरोबर पटत जरी नसलं तरी त्या स्त्रीला राहावं लागायचं. पण पतीचं तसं नव्हतं. पतीला जर ती पत्नी नाही आवडली तर दुसरं लग्न करायचा. इथं महत्वाचं काय, इथं एकतर्फी नियम होता, स्त्रियांना अधिकार नाकारलेले होते. स्त्रियांना अधिकारच नव्हते, पुरुषांना अधिकार होते. आणि मग आपल्या परंपरेमध्ये माहित आहे तुम्हाला, एक लग्न, 2 लग्न, त्याला समाजाची मान्यता असायची. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, इथं पत्नीनं म्हणजे स्त्रीनं जे आहे, म्हणजे पुरुष कसा जरी असला तर तिनं काय करायचंय, अन्याय सहन करणे. आणि तुम्हाला माहित नसेल, स्त्रियांच्या अन्याय जे सहन करण्याची जी एक ही आहे लक्षात, एखादी स्त्री जर अन्याय सहन करत असेल, तुम्हाला सांगतो त्याचं सुद्धा लोक बघा काय करतात. म्हणजे अन्याय सहन करायचं म्हटलं तर ते म्हणतात, स्त्रियांनाच म्हणतात, आम्ही ते इतकं सहन केलेलं आहे, तुझ्यावर तर काहीच अन्याय होत नाही. आमच्या काळात आमची सासू आमच्या संग असं वागायची. आणि मग थोडंफार होतच असतंय, पण त्या गोष्टीचा अतिरेक होता कामा नाही. माणसाला मनुष्यत्व नावाची जी गोष्ट आहे, मनुष्यत्व नावाची गोष्ट, तिचं अस्तित्व नाकारणं म्हणजे तुला गुलाम समजणं, तिचं अस्तित्वच नाकारलेलं होतं. मग इथं मुद्दा महत्वाचा की म्हणजे समाजासाठी अन्याय म्हणजे स्त्रियावर होणारा एकतर्फी अन्याय जो आहे
तर्फी अन्याय. घटस्फोटामुळे काय, याला प्रतिबंध घालण्यात आला, तिला ते स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर महत्वाचं काय असेल, घटस्फोटाची खरंच आवश्यकता होती का? समाजामध्ये ह्या घटना घडतात, ज्या स्त्रिया त्या परिस्थितीमध्ये जगतात त्यांना माहित आहे की त्या कोणत्या परिस्थितीमध्ये जगतात. आपलं बोलणं वेगळं आहे. चुकीच्या म्हणजे चुकीची सुधारणा करण्यासाठी बघा काय इथं महत्वाचं काय, चुकीची सुधारणा करण्यासाठी. आता चुकीची सुधारणा करण्यासाठी घटस्फोट आवश्यक आहे म्हटलं, तुम्ही म्हणता काय चूक आहे? एक लक्षात ठेवा, समाज व्यवस्थेमध्ये आजही काय आहे, आजही काय, फसवणूक केली जाते, फसवणूक विवाह केला जातो, ती चूक आहे. महत्वाचं म्हणजे जीवनसाठी निवडत असताना जीवनसाथी चूक झाली, मग जीवनसाथी निवडताना चूक झाली, मग त्याच्या चुकीसोबत जीवन जगायचंय का आम्हाला? आणि किती दिवस तुम्ही टिकणार आहात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी तर फसवलं जातंय. मग कशा पद्धतीने फसवलं जाते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. म्हणजे मनात सतत म्हणजे जीवनसाथीचा स्वभाव असेल, म्हणजे काय, स्वभाव असेल. काही लोकांचा स्वभाव असा असतो की तो न सुधारणारा असतो. आणि आमच्याकडे एक सुंदर शब्द आहे. काय शब्द आहे? स्वभावाला म्हण आहे, स्वभावाला औषध नाही, अशी म्हण आहे आमच्याकडं. दोरी जळते पीळ जात नाही. आणि मग एखाद्या व्यक्तीसोबत जर तुमचा स्वभावच जमणार नसेल, तुम्ही फसावला गेला असेल, तर महत्वाचं त्याला पर्याय म्हणून तुम्ही त्या कालखंडामध्ये एक म्हणजे परस्परांना सांभाळणं गरजेचं आहे. पण जीवनसाथीचा स्वभाव तुमच्यामध्ये फसवणूक झाली असेल, घटस्फोट कायद्याने तुम्हाला मिळालाच पाहिजे. तुम्ही लय दिवस, काही लोक 10-10, 5-5 वर्ष स्वभाव सुधारण्याच्या आज ना उद्या सुधारेल, आणि नंतर मग 10 वर्षानंतर मग त्यांना सगळ्यात माझं अपत्य होते. आणि मग तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत त्यांचं पटत नाही. तरी आम्ही लोकांना उदाहरण देतो, संसार केला, पण जीवन सोबत जगत असताना ज्यासाठी विवाह केलेला होता, जे उद्देश होता, तो उद्देश दोघांनाही सुख मिळत नाही. त्यामुळं जर फसवला गेला असेल, त्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं काय, विवाह घटस्फोट का आवश्यक आहे? घटस्फोट का आवश्यक आहे याचा जर आपण विचार केला, ही नियंत्रण शक्ती आहे. अगोदरच्या काळात काय होतं, ही नियंत्रण शक्ती फक्त स्त्रियांवरती होती. पुरुषांनी कसं वागलं तरी त्याला दुसरं लग्न करण्याचा अधिकार होता. स्त्रियांच्या संदर्भात काहीच नव्हतं, ती गुलामच होती. पण काही का असना पती पत्नी दोघांचा म्हणजे पती पत्नी दोघांवर नियंत्रण आहे. आता काय आहे, स्त्रियांना सुद्धा घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. मग जिथं अधिकार आहे, मग ती अधिकार मागू शकते. मग परस्परांना सांभाळून घेणं गरजेचं आहे. गरजेचे का गरजेचं आहे? मग इच्छा असो नसो परस्परांना सांभाळणं गरजेचं काय? कारण अगोदरच्या कालखंडामध्ये स्त्रियांना तो अधिकार नव्हता, मग तो अधिकार दिला. मग आता ती व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व मान्य करणं गरजेचं आहे. जर मी तिचं अस्तित्व नाकारतोय, तर तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. व्यक्ती म्हणून जर मी तिचं अस्तित्व नाकारत असेल, म्हणजे एक लक्षात ठेवा, एकमेकांच्या भावना जपणे, एकमेकांच्या भावना जपणे दोघांचंही कर्तव्य आता झालेलं आहे. आता स्त्री म्हणतात, मला जर कोणताच अधिकार नाही, माझं काही अस्तित्वच मान्य नाही, तर मी या घरात राहू कशाला? चुकीचं थोडीच बोलते. निसर्गाने जर सहजीवन जगण्याच्या अनुषंगाने एक लक्षात ठेवा, नर आणि मादी आहे. समायोजन महत्वाचं काय इथं, भावना समायोजन प्रत्येक एकमेकाचं अस्तित्व मान्य करूनच खऱ्या अर्थानं तुम्ही इथं जीवन जगू शकता. जर माझे अस्तित्व तुम्हाला मान्य नसेल, तर मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. खऱ्या अर्थाने दोघांवरती नियंत्रण करणारी व्यवस्था आहे.
कारण दोघांनाही तो अधिकार दिलेला आहे. त्यानंतर घटस्फोटाची आवश्यकता का होती? घटस्फोटाची का आवश्यकता होती? मग संततीच्या निकोप वाढीसाठी. आता संततीच्या निकोप वाढीसाठी म्हणजे नेमकं काय? लग्न झाल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीला जर रोग असेल, फिट येत असेल, तुम्ही संतती घालता कशाला? बंधन नाहीये. कोणालाही दोघांपैकी एकाला जर असाध्य रोग असेल, तो रोगच बरा होणार नसेल आणि त्यानुसार जर तुम्ही संतती निर्माण करणार असेल तर ती योग्य असणार आहे का? कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला अगोदरच्या कालखंडामध्ये तसं नव्हतं. स्वातंत्र्य नव्हतं. लग्न स्त्रियांची इच्छा असो नसो लग्न लावून दिलं. त्या माणसाचं वय किती, काय किती. बालविवाहाच्या प्रथा कशामुळे चालल्या? पोटाला कुंकू लावून बालविवाहाच्या प्रथा बघा. 60 वर्षाचा जठर कुमारी विवाह इतिहासामध्ये शोधा तुम्ही. ज्या व्यक्तीला आयुष्य म्हणजे नेमकं काय, मातृत्व हे जी पेलण्याची भूमिका आहे, त्या भूमिकेची तिला जाणीव नाही, तिची शारीरिक वाढही झालेली नाही, त्या वयात तिचं लग्न लावून देणे. उपभोग वस्तू म्हणून तिच्याकडे पाहणे, ही जी व्यवस्था होती त्या अनुषंगाने महत्वाचं काय, ह्या पद्धतीनं घटस्फोट काय आहे हे घेणं. ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जर विचार केला, घटस्फोट कायद्याने का दिला, तर समाजामधल्या ह्या ज्या समस्या होत्या या समस्येच्या अनुषंगाने दोघांनाही अधिकार असणं गरजेचं होतं. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना तो अधिकार होता, स्त्रियांना अधिकार दिला नव्हता. 1955च्या कायद्याच्या दृष्टिकोनातून स्त्रियांना तो अधिकार देण्यात आला. मग तो अधिकार कसा देण्यात आला, ह्या गोष्टीचा जर विचार केला, म्हणजे घटस्फोट तर घ्यायचा, मग घटस्फोट घेण्याची विचार केला, घटस्फोटाची कारणे. मग 1955चा जो कायदा आहे, 1955 हिंदू विवाह कायदा, या कायद्याच्या दृष्टिकोनातून काय माहिती आहे का, घटस्फोट घेण्याचा अधिकार स्त्रियांना देण्यात आला. स्त्रियांना देत असताना महत्वाचं काय, तुमच्या एक गोष्ट लक्षात येणं गरजेचं, त्याला काही नियम घालण्यात आले. मग या 55च्या कायद्यामध्ये काय, तो वैडा असेल किंवा मनोविकृत असेल, स्त्रियांना अधिकार देण्यात आला, तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. त्यानंतर तो त्याची वागणूक जर दृष्ट असेल, काही लोकांच्या स्वभावाला औषधच नाहीये, ते गुलामच समजतात, तिथे ती घटस्फोट घेऊ शकते 100%. 7 वर्षापासून तो जिवंत आहे का नाही याची शाश्वतीच नाही, थांगपत्ताच नाही. अगोदरचे लोक घर सोडून जायचे, मग किती दिवस त्याची वाट बघायची. मग 7 वर्षापासून तो जिवंत हयात आहे का नाही हे जर प्रूफ होत नसेल तर ती घटस्फोट घेऊ शकते. असाध्य रोग, गुप्त रोग एखाद्याला असेल, दोघं जण एकमेकांपासून वेगळं होऊ शकतात. त्यानंतर मग आता विवाहबाह्य संबंध, इथं महत्वाचं काय, विवाहबाह्य संबंध. इथं विवाहबाह्य संबंधाच्या माध्यमातून काय, पुरुषावरती नियंत्रण आले, पुरुषावरती नियंत्रण आहे. विवाहबाह्य संबंध असेल, स्त्री महत्वाचं काय, दोघांचं कोणाचं आवश्यकतं, ते घटस्फोट मागू शकतात. पण हा महत्वाचा अधिकार स्त्रियांना नव्हता, मग हा अधिकार देण्यात आला. त्यानंतर एखाद्याने धर्मांतर केलं असेल, अगोदर असं होतं पुरुषांचा जो धर्म आहे तो स्त्रीचा असायचा, पण एखाद्या पुरुषाने जर धर्मांतर केलेलं असेल, स्त्रियांना ते मान्य नसेल स्त्रीला, तर ती महत्वाचा काय असेल, घटस्फोट घेऊ शकते. त्यानं धर्मांतर केलेलं आहे म्हणून ती त्याच्या संघ घटस्फोट घेऊ शकते. संन्यास घेतला असेल, मग जर संन्यास एखाद्या व्यक्तीनं घेतलेला, त्याचं लग्न झालेलं आहे, मग या स्त्रीने काय करायचं, तिने कसं जीवन जगायचं, कोणाच्या भरोश्यावर जगायचं. मग त्या दृष्टिकोनातून तो सुद्धा 55च्या कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय आहे की तो अधिकार देण्यात आला. त्यानंतर संन्यास घेतला असेल, त्यानंतर विभक्त करण्याच्या संदर्भात, घटस्फोटाच्या संदर्भात तुम्ही जर कायदेशीर कोर्टाकडे मागणी केली असेल तर ती. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरा, इथं पहिली पत्नी जिवंत असताना, इथं महत्वाचं काय, दुसरा विवाह करणे. इथं काय आहे महत्वाचं, विवाहबाह्य संबंधांवरती नियंत्रण आलं पुरुषांच्या, आणि पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करण्याचा जो अधिकार म्हणतात तोही नाकारण्यात आला.
अगोदर तो अधिकार होता, पत्नीचं पटत नाही दुसरी करायचा तो, आणि त्याला समाजाची मान्यता होती, समाज मान्यता, काही हरकत नाही, पुरुषांनी 2-2 बायका केल्या तरी चालतात, त्याच्यामध्ये धमक आहे, तो करू शकतो, अशा पद्धतीचं होतं. पण घटस्फोट कायद्याच्या माध्यमातून हे स्त्रियांना अधिकार देण्यात आले. ही जी कारणं आहेत, ह्या कारणांचा जर विचार केला तुम्ही तर तुमचं एक लक्षात येईल, घटस्फोट समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने का गरजेचा होता, स्त्रियांच्या जीवनामध्ये याच्यामुळे काय क्रांती झाली, एक सामाजिक नियंत्रण निर्माण झालं, तिचं अस्तित्व मान्य करायला लागले, सगळ्यात महत्वाचं. आणि मग सगळ्यात काय आहे, असाध्य रोग असेल त्याला तुम्हाला असायला पाहिजे, जर स्वभावामध्ये पटत नसेल, मग ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून 55 जो कायदा आहे त्या कायद्याच्या दृष्टिकोनातून विवाहाच्या संदर्भामध्ये घटस्फोटाची कारणं काय आहेत ते सांगितलेले. आता सामाजिक दृष्टिकोनातून जर बघितलं आपण घटस्फोटाची काय कारण आहे बाबा, मग त्यामध्ये महत्वाचं काही वैयक्तिक कारण आहे बघा. आता जरा ह्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनीच थोडा विचार करायला पाहिजे. वैयक्तिक कारणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तुम्ही, वैयक्तिक घटस्फोटाला वैयक्तिक कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा घटस्फोट होतो खरं कारण कोणालाच कळत नाही, त्या दोघांनाच माहित असतं. दोघांची खोड जर पुरुषांना विचारलं तुम्ही घटस्फोट का घेतला, तो पत्नीचे सगळे कारण सांगतो, तिचा स्वभाव असा 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 होता म्हणून मला घटस्फोट घ्यावा लागला. स्त्रियांकडे तुम्ही गेला, तिला जर विचारलं घटस्फोट का झाला, मग ती सांगते त्याचा स्वभाव असा 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 होता. सगळ्यात महत्वाचं काय की स्वभावातील विसंवाद, काय स्वभावातील विसंवाद, इथं महत्वाचं काय, एक पती पत्नीमध्ये महत्वाचा संवाद होणं गरजेचं आहे, संवाद, चर्चा इथं होणं गरजेचं आहे. आजच्या दृष्टिकोनातून जर विचार केला त्यांच्यामध्ये संवादच होत नाही, आजच्या आधुनिक कालखंडाच्या अनुषंगाने जर विचार करायचा. आणि महत्वाचं काय, इथं संवाद होत नाही, मग इथं काय, परस्परावर विश्वास नाही. आता परस्परावर विश्वास नाही, आता जर संशोधन नवीन झालेलं आहे, त्या नवीन संशोधनाच्या अनुषंगाने बघा काय कारण आलं घटस्फोटाचं. आता नवीन संशोधनाच्या अनुषंगाने मोबाईल हे कारण झालेलं आहे, परस्परावरती विश्वासच नाही. काय विश्वास नाही, पती पत्नी म्हणून दोघ जण राहतील, दोघांकडे मोबाईल आहे आणि दोघांच्या मोबाईलला लॉक आहे, याचं लॉक त्याला माहित नाही, आणि मग एकमेकाच्या लॉकच्या बद्दल जर विचार केला मग ते म्हणते माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, आणि मग स्वातंत्र्य आहे आणि मग तुम्ही माझ्यावरती काय शंका घेता का. जिथं विश्वास नाही तिथं महत्वाचं काय, शंका. आणि शंका काय एकदा मनात निर्माण झाली राजा हो, मग शंकेला काही औषध नाही. वैयक्तिकरणाच्या अनुषंगाने आम्ही आमच्या स्वभावामध्ये संवाद ठेवणं गरजेचं आहे. पती पत्नी म्हणून जेव्हा आम्ही जीवन जगतोय तर सगळ्यात महत्वाचं चर्चेच्या माध्यमातून एकमेकासमोर व्यक्त होणं गरजेचं आहे. विवाह संबंधाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय, हे नातं विश्वासावरती टिकलेलं आहे, इथं विश्वास महत्वाचा आहे. इथं विश्वास जेव्हा महत्वाचा आहे, इथं महत्वाचं प्रामाणिकपणा, दोघांनी एकमेकासोबत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, कारण हे नातं दोघांवरती टिकलेलं आहे, दोघांच्या विश्वासावरती टिकलेलं आहे, दोघांच्या प्रामाणिकपणावरती टिकलेलं आहे. आणि मग इथं महत्वाचं काय, मग इथं हे जर गोष्टी होत नसेल, लक्षात ठेवा, ह्या जेव्हा गोष्टी होत नाही, स्वभावातील विसंवाद आहे, मग इथं महत्वाचं काय, कधी कधी त्याच्या माध्यमातूनच मग जर संवाद साधला जात नसेल, मग अत्याचार, हिंसा. बघा इथं अत्याचार, हिंसा व्हायला सुरुवात होती, मारझोड व्हायला सुरुवात होती, आणि मग मारझोड व्हायला सुरुवात झाल्या जर मग इथं व्यसनाधीनता, इथं व्यसनाधीनता वाढायला लागते. त्यानंतर महत्वाचं काय, ह्या सगळ्या गोष्टी असेल, आणि मग विवाहाचं अंतिम उद्दिष्ट काय मला सांगा बरं. जेव्हा विवाह हा संस्कार मानलेला आहे, आणि विवाहाच्या माध्यमातून काय, तुमची काम वासना जी आहे, रती ज्याला म्हणतात, काम वासना, याची तृप्ती होणं गरजेचं आहे. ही तुमची लैंगिक गरज आहे. जर या सगळ्या गोष्टी होत असेल, ही गरज पूर्ण होत नाही, आणि मग ही गरज जर पूर्ण होत नसेल, मग इथं अस्थिरता निर्माण होती, आणि मग जिथं अस्थिर नातं निर्माण होतं. लैंगिक गरजेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय, शारीरिक दृष्टिकोनातून ती सुद्धा तुमची गरज आहे, आणि मग इथं लैंगिक
इथं काय लैंगिक धाण. आणि इथून महत्वाचं काय, ह्या सगळ्या एकमेकाला ऍडजस्ट करणं, एकमेकाला समजून घेणं आणि मग उत्पादन करणं, समाजाचं सातत्य तुमच्यावरती अवलंबून आहे. मग तुमच्या दोघांची जर मानसिकता चांगली असेल तर सगळ्यात महत्वाचं समाज सातत्य चांगलं राहणार आहे. आणि महत्वाचं समाज सातत्य जर टिकवायचं असेल तर उत्पादन, मग आपण जेव्हा बघितलं सप्तपदीमध्ये आम्ही जेव्हा बघतोय किंवा पारिग्रहमध्ये बघतोय, मला चांगला पुत्र प्राप्त होऊ दे, समाजाचं सातत्य माझ्याकडून चांगल्या पद्धतीने करू दे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होणं गरजेचं आहे. पण दोघांची जर मानसिकता नसेल तर इथं प्रश्न निर्माण होतो. आणि मग हे प्रश्न जर निर्माण झाले मग ते दोघ जण एकत्र राहू शकत नाही. आणि आता जे असं झालेलं आहे, युगो नावाचा प्रकार, दोघांचा युगो काय, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का पटत नाही दोघांचं? मग ते पटण्याचे न पटण्याचे कारण जर शोधले, म्हणजे कुटुंब न्यायालयामध्ये जेव्हा काही अभ्यास केला, त्या अभ्यासांती लक्षात आलं इतकी छोटी छोटी कारण आहेत घटस्फोटाची, पटत का नाही. आणि मग परत इथं कसं आहे, सकारात्मक नकारात्मक चर्चा होती. पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांना स्वातंत्र्य, कायद्याने त्यांना संरक्षण दिलेलं आहे, आणि मग कोणी उठलं सुटलं घटस्फोट मागायला लागलेला आहे. पण तुम्ही कोणती स्त्री असो, जेव्हा विवाह बंधनामध्ये तुम्ही अडकता, त्या विवाह बंधनाच्या अनुषंगाने कोणालाच तोडा वाटत नाही. पण प्रसंग असा निर्माण होतो की त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीच्या माध्यमातून विवाह संबंध जे आहे हा तोडावा लागते. आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने घटस्फोटाची जी कारण आहे ही तुम्हाला, हे झाले वैयक्तिक कारण. याच्यानंतर महत्वाचं काय, काही मानसिक कारण आहे. हे वैयक्तिक कारण आहे, एकमेकाचं पटत नाही, काय नाही, हे बरोबर आहे. पण काही मानसिक कारण पण आहेत. तुम्ही जर विचार केला, आता घटस्फोटित लोकांचा जर विचार केला, मनस्थिती विसंवाद, हा एक कारण आहे. त्यानंतर महत्वाचं काय, अतिस्पर्धात्मक स्वभाव हे पण आहे. त्यानंतर महत्वाचं काय असेल, डिप्रेशन, मानसिक आधार. आता एक लक्षात ठेवा, इथं काय आहे, मनस्थितीच्या अनुषंगाने दोन व्यक्ती एकत्र आलेले आहेत, दोघांची मानसिकता वेगवेगळी आहे, दोघांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. पण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये काय माहितीये का, अतिस्पर्धात्मक स्वभाव हा आता नडायला लागलेला आहे. जीवन जगण्याच्या अनुषंगाने आपण जेव्हा जीवन जगतोय, अतिस्पर्धा, इथं लालसा, श्रीमंत होण्याची लालसा, मग वैवाहिक संबंधाकडे इथं वेळ नाहीये, पती पत्नी एकमेकाला वेळ द्यायला तयार नाही. मग बाळ ठेवायचं नाही ठेवायचं, मग दोघांचा जॉब आहे, जॉब लागल्यानंतर मग इथं महत्वाचं काय, ह्या ठिकाणी तुमच्या एक लक्षात ठेवून, तिथं मावा म्हणजे एक भावनिक बंध ज्याला म्हणतात, भावनिक बंध जे निर्माण व्हायला पाहिजे यासाठी इथं वेळ नाही. कारण काय, अतिस्पर्धा आहे. आणि मग अतिस्पर्धेमध्ये महत्वाचं काय, मग एखाद्याला जेव्हा मानसिक आधाराची गरज असते त्यावेळेस आमच्याकडे वेळ नसतो. आणि मग जेव्हा मानसिक आधार मिळत नाही तिथं मानसिक आजार निर्माण होतात. आणि मग इथं महत्वाचं म्हणतो, व्यक्तिवादी दृष्टिकोन निर्माण होतो. आणि मग व्यक्तिवादी दृष्टिकोनामध्ये मला तुझी गरज नाही हा विचार समोर येतो. आणि मग तो पण म्हणतो तुझ्यासारख्या 56 मिळतील, ती पण म्हणजे तुझ्यासारखं 56. आणि मग हा जो तुम्हाला मानसिक कारण जे म्हणतात, हे सगळ्यात महत्वाचं, दोघंही एकमेकाच्या पायावरती उभे आहेत पण दोघंही एकमेकाला ऍडजस्ट करून घ्यायला तयार नाही. इथं मानसिक दृष्टिकोनातून एक लक्षात ठेवा, विवाह म्हणजे काय आहे, अहो शारीरिक गरजेसोबतच माणसाची मानसिक गरज सुद्धा असते. इथं मानसिक गरजेचं काय माहित आहे का, इथं मानसिक गरजेमध्ये काय आहे, इथं यश अपयश असेल, इथं काय आहे, यश आहे अपयश आहे. इथं एकमेकाला सांगावं लागतं, मी तुझ्या सोबत आहे. कसे, मी तुझ्या सोबत आहे म्हणजे तुझ्या
साथीदार, तुझ्या संघर्षाची साथीदार आहे. जीवनामध्ये येणारे संकट आहे, या संकटातून आज ना उद्या आपण बाहेर निघू. इथं एकमेकांना विश्वास द्यावा लागतो, मानसिक आधार. पती पत्नी हे दोघंही जर जे आहे हे मानसिक आधार देण्याचं काम करतात. आणि मग हा मानसिक आधार, अति स्पर्धाही कामाची नाहीये. यश अपयश जीवनामध्ये येणारच असते, पण एकमेकाला सावरण्याचं काम जे आहे हे दोघांनी करायचं असतं. पण जेव्हा तिथं विसंवाद निर्माण होतो, मग त्याच्या माध्यमातून घटस्फोट जायला लागतो. पटत नाही, चला मग मानसिक आधाराच्या संदर्भामध्ये हे एक लक्षात आहे. त्यानंतर लक्षात ठेवा की घटस्फोटाची अजून जर कारणं बघितली तुम्ही तर काही कौटुंबिक कारणे आहेत बघा. मग कौटुंबिक कारणे काय माहित आहे का? मी प्रत्येक वेळेस म्हणत असतोय की दोघं जेव्हा आत्ताच्या सध्याच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं प्री वेडिंग नावाचा प्रकार सुरू आहे, त्यापेक्षा महत्वाचं विवाह समुपदेशन करणं गरजेचं आहे. विवाहाच्या अगोदर इथं महत्वाचं काय, दोघांच्या भूमिका बदलणार आहे. ते बघा, पती पत्नी, एक स्त्री आहे एक पुरुष आहे, हे दोघही दोन भूमिकेमध्ये जाणार आहेत. मग हा जो आहे पती आहे, हा पतीच नाही राहत, मग ते कोणात तरी भाऊजी होतो, कोणात तरी जवाई होतो, कोणात तरी साला होतो. हिचं बी काय माहिती आहे का, पत्नी म्हणून जाते, नुसती पत्नी म्हणूनच जात नाही, ती कोणाच तरी सून आहे, कोणाच तरी भाऊजाई आहे, तिला कोणीतरी नणंद आहे, तिला कोणीतरी जाऊ आहे. इथं महत्वाचं काय, इथं भूमिका संघर्ष, भूमिका संघर्ष. आणि इथं भूमिका संघर्ष निर्माण झाल्याच्या नंतर इथं काय, मुलाकडचे कुटुंब असेल आणि मुलीकडचे कुटुंब असेल, या पती पत्नी दोघ जण जे आहे यांना समजून घेत नाही, त्यांना त्यांच्या अधिकाराची. मग पतीला वाटतं माझ्या कुटुंबाची हिनं काळजी घ्यायला पाहिजे, तिला वाटतं माझे कुटुंब आहे यांनाही जपल्या गेलं पाहिजे. आणि मग इथं महत्वाचं काय, सासरकडून काही हस्तक्षेप आहे. त्यानंतर महत्वाचं काय, हुंडा आहे. आपण आताच बघितलं, हुंडा, आर्थिक कारण, काही लोकांच्या लालसा कंप्लीट होतच नाहीत, हे कौटुंबिक कारण आहे. त्याचबरोबर सासरच्या मंडळीने जास्त मुलींकडच्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करता कामा नाही. मग हे म्हणतो की मुलाची आई मुलाला म्हणती, मुलीला मुठीत ठेव, नियंत्रण असायला पाहिजे, तू लय बायकोच ऐकतो. ती कोण, मुलीची आई तिला फोन करते, नवरा मुठीत असायला पाहिजे, तू आतापासूनच जर असं असं बागले पुढे तुझं कसं होईल. तसं नाही, इथं भूमिका संघर्ष होता कामा नाही. दोघांचा अधिकार काय आहे, कर्तव्य काय आहे, हे किती दिवस चालणार आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं दोघांनाही सांगावं लागतं की वैवाहिक जीवनामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये रक्तसंबंधी नाते असेल, विवाह संबंधी नाते असेल, याची जपणूक करणं हे दोघांची जबाबदारी आहे. आणि ह्या भूमिका तुम्हाला पार पाडावं लागणार आहे. याची भूमिकांची ओळख मुलांना अगोदर करून देणं गरजेचं आहे. विवाहाच्या अगोदर, त्या भूमिकेत जाण्याच्या अगोदर, की बाबा तुम्हाला अशा अशा भूमिका पार पाडावं लागणार आहे, तुमच्या अशा अशा जबाबदारी असणार आहे, ते पेलावं लागणार आहे तुम्हाला. प्री वेडिंग मध्ये गाणं गायलं, सात सात जिएंगे सात सात मरेंगे, आणि 8व्या 15व्या 16व्या दिवशी पोरगी म्हणती माझं काही जमत नाही, मला काही पटत नाही. तो पण म्हणतो हिला काहीच जमत नाही, माझ्या आई वडिलांची काळजी नाही, याची काळजी नाही. आणि मग तिथून महत्वाचा संघर्ष सुरू होतो. आणि मग संघर्षाचा परिणाम जो आहे वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एक लक्षात ठेवा, ही अशी कारण आहेत. त्यानंतर घटस्फोटाची कारणे बघा कशी आहेत. घटस्फोटाची जर अजून बघितली आपण, बघा सामाजिक कारण आहे. लक्षात ठेवा, घटस्फोट सहज होत नाही. इथं महत्वाचं काय, तुम्हाला सामाजिक कारण पाहायला मिळतं. मग स्त्री पुरुष समानतेची जाणीव आहे, जाणीव आहे. फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र असेल, स्त्री पुरुष समानता पाळल्याच गेली पाहिजे. तुम्ही तिचे अधिकार नाही नाकारू शकत. तर शहरीकरण आहे, आधुनिकीकरण आहे, करण आहे, स्त्री स्वावलंबी झालेले आहेत. त्यानंतर कायदेशीर सुविधा आहे. तुम्हाला सामाजिक कारण जी आहे ही सुद्धा पाहायला मिळतात. स्त्री पुरुष समानतेचं तत्व पाळल्याच गेलं पाहिजे.
कायदेशीर मान्यता आहे त्याला. त्यानंतर तुमचं एक लक्षात येईल घटस्फोटाची कारण काय आहे, त्याच्यानंतर आर्थिक कारण आहे ना. हुंडा मागितलाच जातोय. लोकांचं मनात सगळ्यात लालसा जी आहे ती संपलेली नाही. आर्थिक अस्थिरता आहे. आर्थिक अस्थिरता आहे आणि जास्त आर्थिक अपेक्षा. आता हे जे कारण आहे आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने हे कारण खूप महत्वाचं आहे. आता गरजा जितक्या वाढलेल्या आहेत, मग ते बघतात ना पॅकेज किती आहे. इथं महत्वाचं काय, जास्त आर्थिक अपेक्षा. मग माझ्या गरजा जर तो पूर्ण करू शकत नसेल, मी राहू शकत नाही. याचं म्हणणं असं आहे दोघांचा संघर्ष आहे, संघर्ष दोघांनाही करावा लागेल. मग आर्थिक अस्थिरता निर्माण झाली, लोक संकटामध्ये सोबत राहायला तयार नाहीत. जर आर्थिक संकट आले असेल तर त्याला सामोरं जाण्याची जबाबदारी दोघांची आहे आणि मग दोघांनी त्या संकटाला सामोरं जाणं गरजेचं आहे. पण आता तसं राहिलेलं नाही. आता इन्स्टंट इडली सारखा प्रकार झालेला आहे. इन्स्टंट साबुदाणा, 3 तास तो साबुदाणा भिजल्याच्या नंतर त्याची जी टेस्ट लागती ती टेस्ट आम्हाला नको. ती मला 2च मिनिटं टाकू द्या, 2च मिनिटात. म्हणजे एक लक्षात ठेवा, तूप खाल्लं की रूप यायला पाहिजे, लग्न झालं लगेच सुखाला सुरुवात व्हायला पाहिजे, असं नसतंय. विवाह ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला जर जाणून घेतलं तर तुम्हाला सांगतो जीवन जगत जगत असताना ती परिपक्वता येते. निसर्गाचा तो नियम आहे. एकमेकाला अंडरस्टँड करून घेणं. उगच म्हणत नाही. स्त्री ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुमची कोण असती, पत्नी असती. तिच्यासोबत जर तुम्ही मरेपर्यंत म्हातारपणापर्यंत जर तुमचा संघर्ष चालला, ती जी स्त्री आहे तिचं सगळं आयुष्य त्यागावरती अवलंबून आहे. ती स्त्री सगळ्यात महत्वाचं काय, एका जणांना म्हटलं आहे जी तुमची पत्नी आहे म्हातारपणी ती तुमची आई होती, मुलांची काळजी घेते आणि सगळ्यात महत्वाचं तुमची काळजी घेते. पण तिचं अस्तित्व तुम्ही मान्य करायला पाहिजे. तिचं अस्तित्व, तिचं असणं तुमच्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे हे तिला सुद्धा कळायला पाहिजे. जगामध्ये निसंकोचपणे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता प्रेम करणारी म्हटलं तर ती स्त्री आहे. मग ती पत्नी असेल, आई असेल, आम्हाला त्या भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. सासू सुनाचं भांडणं का होतं परंपरेच्या अनुषंगाने, हा सुद्धा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. स्त्रियाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. स्त्रिया म्हणतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचा आहे. मी तर म्हणतो स्त्रियांनी पहिलं त्यांच्याच खांद्याला खांदा लावणं गरजेचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला की दुसरी येणारी जी मुलगी आहे ती मुलगी कोणाची तरी मुलगी आहे, माझी मुलगी कोणाची तरी सून आहे, मग सुनेमध्ये आम्हाला मुलगी दिसायला पाहिजे, सासूमध्ये सुनेला आई दिसायला पाहिजे. पण तसं होत नाही. घटस्फोटाची कौटुंबिक कारणे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणजे सासू सासऱ्यांचा, इकडच्या आई वडिलांचा हस्तक्षेप सुद्धा, त्यांना समजून घेणं, त्यांना आयुष्य समजून सांगणं, तुमच्या सोबत असणारे जे अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं त्यांचं जीवन सुरळीत कसं होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. घटस्फोटाच्या दृष्टिकोनातून ही घटस्फोटाची आपल्याला कारणं पाहायला मिळतात. मग घटस्फोट घेणं इतकी सोपी गोष्ट आहे का? घटस्फोट घेतला म्हणजे प्रश्न मिटतात का? घटस्फोट घेतल्यानंतर खरंच प्रश्न मिटतात का? मग घटस्फोटाचे काय आहे माहित आहे? घटस्फोटाचे परिणाम आहे. दाखवतो मी, दाखवणं सोपं नसतं बाबा हो. तुम्ही कोणाला दाखवणार आहात? घटस्फोट झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं काय, मानसिक तणाव. मानसिक तणाव, नैराश्य माणसाच्या जीवनामध्ये घटस्फोटाची व्यक्तीच्या जीवनात येते. आर्थिक अडचण, आर्थिक अडचण आहे येते 100%. स्वाभिमान व आत्मविश्वास, स्वाभिमान व आत्मविश्वासावर परिणाम होतो. घटस्फोट कोणामुळे झाला याची कारण सांगण्याची गरज नाही. जीवनशैलीत बदल होतो. एक जर विचार केला घटस्फोटाच्या दृष्टिकोनातून जर वैयक्तिक पातळीवरती कारणे आहे,
वैयक्तिक पातळीवर परिणाम. आता हा दोघांच्याही दृष्टिकोनातून महत्वाचा परिणाम आहे बघा, असं आम्ही म्हणू शकत नाही. आम्ही जेव्हा म्हणतो पाहून घेऊ हे घेऊ, एक लक्षात ठेवा, स्त्री असेल पुरुष असेल, म्हणजे एक लक्षात ठेवा इथं काय आहे, मानसिक तणाव आणि नैराश्य दोघांमध्ये निर्माण होतं. पुरुषांना असं वाटतंय की लोक म्हणतात ले बोलता बोलता सहज दुसरी स्त्री मिळून जाईल, पण जी मिळालेली असते मग ती म्हणते की अगोदरची पहिली का टिकली नाही बाबा. हाही प्रश्न महत्वाचा. आर्थिक अडचण दोघांच्या आयुष्यामध्ये निर्माण होते. त्यानंतर स्वाभिमान आत्मविश्वासाचेच काय आहे याचा परिणाम होतो. तुमचा स्वाभिमान कमी होतो, आत्मविश्वास कमी होतो आणि जीवनशैलीमध्ये बदल होतो. हा सगळ्यात काय मानसिक आघात. हा मानसिक आघात जो आहे दोघांवरती सारखाच होतो. या ठिकाणी जर स्त्री, तुम्हाला सांगतो, जर स्वावलंबी नसेल तिच्याबद्दल तर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं हे वैयक्तिक परिणाम झाले घटस्फोटाचे. त्यानंतर जर तुम्ही विचार केला कौटुंबिक पातळीवर परिणाम, बघा कौटुंबिक परिणाम आहे. वैयक्तिक पातळीवरती तो मानसिक दृष्टिकोनातून त्याचा सगळ्यात महत्व, दोघं जरी असेल दोघांना माहित असतं ज्याने घटस्फोट घेतलेला आहे. परत तुम्हाला सांगतो त्यांच्या दोघांचं पुनर्वसन होणं इतकं सोपं नाहीये. आपल्याला सगळ्याच गोष्टी, नातेसंबंध तुटतात, दोघांचे बघा दोन कुटुंबातले नातेसंबंध तुटतात. त्यानंतर म्हणजे सगळ्यात वारसा हक्क मालमत्तेचा वाद निर्माण होतो. त्यानंतर घटस्फोटाच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं कौटुंबिक प्रतिष्ठेवर परिणाम. आता हे जे परिणाम आहे दोघांच्याही कुटुंबावरती होतात. एक लक्षात ठेवा, घटस्फोट होतो पण याच्या दोघांच्याही कुटुंबावरती परिणाम होतो. प्रतिष्ठा दोन्ही कुटुंबाची जाते. वारसा हक्काच्या अनुषंगाने जर मुलगा असेल हा वाद निर्माण होतो, नातेसंबंध तुटतात, नातेवाईकामध्ये काय होतं परिणाम होतात. खरंच तुम्हाला सांगितलं की जे घटस्फोटाला कारणीभूत म्हणजे 55च्या कायद्यामध्ये काही जे सांगितलेले आहे त्या दृष्टिकोनातून घटस्फोट घेणं गरजेचं आहे. पण आता सध्याच्या कालखंडामध्ये घटस्फोट घेणं असं इतकं सहज झालेलं आहे. सामाजिक पातळीवर परिणाम, समाज इथं प्रतिष्ठाच गेलेली आहे. मग सामाजिक पातळीवरती काय होणार आहे, मग तुमच्या एक लक्षात येईल सामाजिक पातळीवर जर म्हणलं कुटुंब संस्थेची कमकुवतता, त्याच्यानंतर महत्वाचं काय एकल पालक कुटुंब समाज व्यवस्थेमध्ये आता पाहायला मिळते. आणि घटस्फोटाचा स्वीकार करणे. जर भारतीय समाज व्यवस्थेचा जर विचार केला, कुटुंब हा जर या भारतीय समाज व्यवस्थेचा पाया असेल, हा कमकुवत व्हावा लागला. घटस्फोटाच्या अनुषंगाने महत्वाचं काय एकल कुटुंब पद्धती, पालक पद्धती. म्हणजे आजकाल काय आहे, म्हणजे मुलगा असेल एकटी राहून ती जीवन जगते. पालक सुद्धा असे आहेत, पुरुष सुद्धा असे आहेत, त्यांनी कसं जीवन जगायचं आणि घटस्फोटात ते स्वीकार करायला लागलेले आहेत. पण महत्वाचं काय इथं मुलाच्या जीवनावरती जे आहे जीवनावर परिणाम होतो. आम्ही मान्य करत चाललेलो आहे. एकल पालक दोघांची गरज नाही म्हणतात, आम्ही माझं मुलाचं पालन पोषण करेल. आणि मग याचा महत्वाचं काय एक लक्षात ठेवा की एकल पालक पद्धतीच्या अनुषंगाने मुलावरती परिणाम आहेत. काय मुलावरती परिणाम, दोघांच्या शिवाय मुलाचं सामाजिकरण होऊ शकत नाही. आणि मग सामाजिकरणाच्या अनुषंगाने मुलावरती काय आहे नियंत्रण व्यवस्था काम करत नाही. म्हणजे भावनिक धक्का बसतो. जेव्हा त्याला भावनिक धक्का बसतो तो जर वडिलाकडे राहत असेल स्त्रियांच्या संदर्भात त्याच्या मनात तिरस्कार होतो. तो जर आईकडे राहत असेल तो पुरुषांच्या संदर्भात त्याच्या मनात तिरस्कार नाही म्हणून तिरस्काराची भावना. कुटुंब म्हणून दोघांनी एकमेकांना ऍडजस्टमेंट. मुलाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं इथं महत्वाचं काय मुलाच्या शैक्षणिक परिणाम आहे.
मुलावरती नियंत्रण ठेवणारी व्यवस्थाची कमकुवत झालेली आहे. त्यानंतर सामाजिक काय बघा, सामाजिक मानसिक जेव्हा मानसिक असुरक्षितता निर्माण होते तिथं महत्वाचं काय, बाल गुन्हेगारी. बाल गुन्हेगारी सगळ्यात महत्वाचं, त्या मुलावरती कोणाचंच नियंत्रण राहत नाही आणि त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी ही कोणी घ्यायला तयार होत नाही. अशा पद्धतीनं एक लक्षात ठेवा, वैयक्तिक जीवनावरती परिणाम आहे, कुटुंबावरती परिणाम आहे, मानसिकतेवरती परिणाम आहे, अपत्य असेल मुलावरती परिणाम आहे. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, घटस्फोट घेणं खरंच काळाची गरज आहे का? तर काही घटनांच्या अनुषंगाने जर विचार केला, सकारात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, घटस्फोट घेणं इतके परिणाम आहे. बघ लक्षात ठेवा, काय सकारात्मक परिणाम, इतके परिणाम आहेत, बरोबर आहे का नाही? पण मग घटस्फोट घेणं खरंच काळाची गरज आहे का? त्याचं कारणाचं काही, हिंसा व अत्याचारातून मुक्तता. मुक्ती आहे, गरजेचं आहे. जिथं मुली जर स्त्रियांवरती अन्यायच होत असेल तिला घटस्फोट घेणं गरजेचंच आहे. तिने आत्महत्या करून जीवन संपवण्यापेक्षा, तसा काही निर्णय घेण्यापेक्षा तिने घटस्फोट घ्यायला पाहिजे. जर त्या व्यक्तीसोबत जीवन जगणं, स्वातंत्र्य व स्वावलंबन, स्वातंत्र्य व तिला स्वातंत्र्य आहे, ती स्वतःचा निर्णय घेऊ शकते, ती अन्याय अत्याचार नाही सहन करू शकत, तिनं घटस्फोट घ्यायलाच पाहिजे निरोगी नाती निर्माण करण्यासाठी. कारण परत तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये असे प्रसंग येतात, त्या प्रसंगाच्या अनुषंगाने सकारात्मक जर विचार केला, नव्याने परत जीवन सुरू करता येतं. पण आत्महत्या इथं महत्वाचं काय, आत्महत्या, आत्महत्या हा उपाय होऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून प्रसंगाच्या अनुषंगाने हिंसा अत्याचार या दृष्टिकोनातून जर म्हणलं, कायद्याने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्ही स्वावलंबी बना, खरंच तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल, आत्महत्याचं पाऊल उचलू नका. दोन्ही कुटुंबाचा विचार करताय, पण तुमचं अस्तित्व टिकून स्वतःचा अस्तित्वाचा विचार करून जर खरंच समस्या निर्माण होत असेल, घटस्फोट सकारात्मक दृष्टिकोनातून घेणं गरजेचं आहे. आत्महत्यासारखं पाऊल नको आहे. आणि प्रत्येकच वेळेस मारझोड, संघर्ष, अत्याचार सहन करण्याची सुद्धा एक क्षमता आहे. तुम्ही असून नसल्यासारखं, मेलेल्यासारखं जीवन जगण्यापेक्षा मुक्तपणाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. घटस्फोट हा पर्याय नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा जो पर्यायच नसेल, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल, कायद्याच्या अनुषंगाने कायद्याने ती मान्यता दिलेली आहे, स्त्री पुरुष समानता तत्व जे आहे त्या अनुषंगाने ते गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने आपण घटस्फोट म्हणजे नेमकं काय आहे, मध्ययुगीन कालखंड, प्राचीन कालखंड, सगळ्या दृष्टिकोनातून घटस्फोटाच्या संदर्भात कसाही सकारात्मक प्रश्न विचारला, नकारात्मक प्रश्न विचारला, त्या प्रश्नांची मांडणी करता आली पाहिजे. घटस्फोट का समस्या निर्माण होती, त्याची वैयक्तिक कारणं काय आहे, मानसिक कारणं काय आहे, कौटुंबिक कारणं काय आहेत, विवाह काय आहे, खरंच ती गरज आहे का, त्या गरजेच्या अनुषंगाने त्याचाही घटस्फोटाची काय गरज आहे, सुधारण्याच्या अनुषंगाने याच्यावरती सुद्धा सविस्तर चर्चा केलेली आहे. विवाहाच्या संदर्भामध्ये विवाह हा एक संस्कार आहे, त्या संस्काराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काही समस्या निर्माण झालेल्या आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आजच्या लेक्चरमध्ये घटस्फोट हा पाहत असताना आपण केलेला आहे. मध्ययुगीन कालखंड असेल, आधुनिक कालखंड असेल, प्राचीन कालखंड असेल, म्हणजे मला असं वाटतं सविस्तरपणे यावरती चर्चा केलेली आहे. त्यालाच आपण घटस्फोटालाच महत्वाचं काय हे बघा, घटस्फोट आहे यालाच काडीमोड, काडीमोड, काडीमोड सुद्धा म्हणतात. जी अखंड काडी आहे ती एकवेळेस मोडणे. घटस्फोट हा शब्द जो आहे
तर तो घटस्फोट शब्द कसा आलेला आहे बघा. शेवटच्या टप्प्याला बघा तुम्ही, अंत्यसंस्कारामध्ये तुम्ही गेलेलाच असेल. अंत्यसंस्कारामध्ये गेल्याच्या नंतर शेवटच्या टप्प्याला पाणी पाजल्या जाते. पाणी पाजत असताना तो घट असतो बघा. घट म्हणजे मडकं असतं. ते मडकं खांद्यावर घेऊन शेवटचं त्या व्यक्तीला, म्हणजे जो व्यक्ती वारलेला त्याला शेवटचं पाणी पाजलं जातं. आणि त्या पाण्याचे राऊंड झाल्याच्या नंतर ते जो घट आहे तो फोडला जातो आणि तिथून बोंबलून सांगलं जातं की तुझा माझा आजपासून संबंध तुटला. जो घट फुटला जातो त्याला परत जोडता येत नाही. घटस्फोट, मडकं तुटलं, परत जोडल्या जाणार नाही, संबंध संपला, असाही त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. सहजासहजी वैवाहिक जीवन जगत असताना एकमेकाला समजून घेणे, ॲडजस्टमेंट करणे, शेवटी संस्कार जरी असला तर विवाहाच्या अनुषंगाने एकमेकाला जाणून घेणे, एकमेकाचं अस्तित्व, समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने विवाह संस्था असेल टिकणं गरजेचं आहे, कुटुंब टिकणं गरजेचं आहे. पण काही परिस्थिती अशी निर्माण होती की त्या ठिकाणी घटस्फोट घेणं काळाची गरज असते, म्हणजे दुसरा पर्यायच नसतो. त्या अनुषंगाने वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना हे नातं किती महत्त्वाचं आहे, या नात्यामध्ये एकमेकाला कसं ॲडजस्ट करावं लागतं, दोघांच्याही भूमिका तितक्याच महत्त्वाच्या आहेत. दोन्ही कुटुंबाचं नातं टिकवणं तुमच्यावरती जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, त्या भूमिका समजून घेऊन जर तुम्ही चाललात तर महत्त्वाचं ते नातं टिकल्या जातं. अशा पद्धतीनं इथं या ठिकाणी हा जो घटक आहे आजच्या लेक्चरच्या दृष्टिकोनातून, घटस्फोट या घटकाचं हुंडा पद्धती पाहिलेली आहे, घटस्फोट पाहिलेला आहे, त्याचे काय परिणाम आहे, त्याची कारणं काय आहेत, परिणाम काय आहेत, सकारात्मक परिणाम काय आहे, नकारात्मक परिणाम काय आहेत, या सगळ्या घटकांचा विचार केलेला आहे. थँक्यू. धन्यवाद.